हाय, कसे आहात सर्वजण? मजेतच असणार. तर जया माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी इथं गुजरातमध्ये आहे. आणखीन काय सोलापूरला आलेलं नाही आहे. अजून किती दिवस लागतात माहीत नाही, 15 दिवस लागतील, 20 दिवस लागतील, पण महिना नाही. त्याच्या आतच येणार आहे, एवढं तरी कन्फर्म आहे. कारण थोडंसं राहिलेलं आहे, त्याच्यामुळं माहीत आहे की कधी होईल आणि कधी मी तिकडे येणार आहे. तर सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ थोडा लेट झाला आहे, पण तरीही तुमची संक्रांत चांगलीच गेली असणार आहे. आणि इथं गुजरातमध्ये माहिती आहे का, संक्रांतीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आपल्या तिकडे पण आहे, असं नाही आहे. पण इथं एवढंच की दिवाळी, आपण तिकडे दिवाळी कशी साजरी करतो तसं इथं संक्रांत इतक्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. 2 दिवस माहिती आहे का, सगळं दुकानं वगैरे सगळं बंद होतं, काहीसुद्धा चालू नव्हतं. म्हणजे काहीच भेटत नव्हतं. सगळं दुकानं, आपण कसं दिवाळीच्या पाडव्याला आपल्याकडे कसं सगळे दुकाने वगैरे बंद असतात, तसं इथं सगळं बंदच होतं, काहीच चालू नव्हतं. मला दूध पॅकेट पाहिजे होतं, तर दूधसुद्धा भेटत नव्हतं त्या दिवशी, काल. तर एवढी म्हणजे संक्रांत इकडे जोरात केली जाते. पतंग उडवले जातात सगळ्यात जास्त. आपल्या तिकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो, इथं असते का नाही माहीत नाही, कारण मी तर काय बाहेर गेलेलं नाही आहे. पण पतंग इतकं म्हणजे उत्साहाने उडवल्या जातात ना पतंगा. आपण जसं रंगपंचमी टेप लावून खेळतो रंगपंचमी, तसं इथं प्रत्येक गच्चीवर, टेरेसवरती डॉल्बी लावून पतंग उडवल्या जातात. एवढं तरी म्हणजे आले माझ्या नजरेस, कारण जिकडं बघल तिकडं टेपचाच आवाज येते आणि पतंगा एवढा दिसतात ना, काय विचारायला नको. भारी वाटलं बरं का इथं, म्हणजे संक्रांत एवढी ह्याच्यानं साजरी करते बघून. आणि एकदम संक्रांतीचा सण म्हणजे असं खूप उत्साहाचा वाटला बघून. इथलं सगळं चांगलं वाटलं. तुमची संक्रांत काय म्हणते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या तिकडं इलेक्शन पण होतं, आज मतदान होतं वाटतं ना. आज कोणी म्हणजे मतदान केलं का नाही ते पण सांगा. मतदान तर करायलाच पाहिजे, तो आपला हक्क आहे, बरोबर ना. चला, आता थोडं मार्केटला जायचं आहे. मार्केटवरून आल्यानंतर मग स्वयंपाक आहे. दिवस जात नाही, काय करावं काय समजत नाही, कामच नाही, दिवसच जात नाही कसलाच. त्यामुळे संध्याकाळी मार्केटला जायचं, भाजीपाला आणायचं, दूध आणायचं. सकाळ सकाळ होत नाही म्हणून आता आणून ठेवायचं. दिवस जात नाही म्हणून हळूहळू करत राहायचं सगळं काम. दुसरं काही पर्याय पण नाही आहे. चला आता मार्केटला जाऊ, दाखवतो तुम्हाला मार्केट खाली. व्हिडिओ कंटिन्यू करा. ऐकला असेल तुम्ही टेपचा आवाज, अजूनही टेपचा आवाज येतो असं. म्हणजे मी इथल्या लोकांचं ऐकलं की ज्यावेळेस दिवाळी संपते तिथून जे पतंग उडवायला चालू होते ते अख्खा फेब्रुवारी महिना पूर्ण, म्हणजे 3-4 महिने हे पतंगच उडवते जास्त संक्रांत सणामुळं. इतकं म्हणजे उत्साह आहे इथल्या लोकांना, म्हणजे संक्रांतीचा बरं का. आणि चांगलीच गोष्ट आहे. खूप गजगज असं हे वाटते बाहेर, की जसं काही कुठली मिरवणूक वगैरे आहे का काय. म्हणजे लोक, फटाकड्याचा आवाज, परत पतंगी सगळा, म्हणजे वर आकाशात सगळ्या पतंगच दिसतात, खाली रोडनं सगळ्या पतंगी दिसतात, झाडाला कुठं बघितलं सगळ्या पतंगीच दिसतात इतकं. आणि वेगवेगळ्या पतंगी पण खूप व्हरायटीच्या आहेत बरं का. आणि पूर्ण म्हणजे मार्केट भरते पतंगीचं इतकं. म्हणजे भारी वाटते, चांगले वाटते, म्हणजे चांगलं वाटलं बरं का मला पण संक्रांतीचा सण म्हणजे इथला बघून. आपल्या तिकडे पण भारी असते. आपल्या तिकडे हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम असते, ओसाला जातात. इथं ओसाला वगैरे जातात का नाही माहीत नाही, दिसलं तर नाही आहे. आणि त्यांना मी विचारलं तर त्यांना काही समजलंच नाही की मी काय बोलते, त्यांना काय म्हणजे काही समजलंच नाही मी विचारल्यावर त्यांना. त्याच्यामुळे ओसाला जातात का माहीत नाही, पण पतंगी उडवते तेवढं नक्की दिसलं.
ओके.